अहो काही कुत्रे इतके नशिबाने. एका माणसाकडे गेलो, 1418 रुपयाचा बिस्किटचा पुडा, 1418 रुपयाचा बिस्किटचा एक पुडा. म्हणले कशाला? म्हणले आमच्या कुत्र्याला खाला जमलं कडे मिळ. म्हणलं या आपण 10,000 रुपयाची नेत होतो आपल्या पोरायला, आणि कुत्र्याला 1418 रुपयाचा. नशीब घेऊन आलं का नाही? ते प्रारब्ध आहे, प्रारब्ध आहे, प्रारब्ध. याचं कारण सांगू, मागच्या वंशाचं पुण्य, मागच्या पूर्वजांचं पुण्य. ठीक आहे, पाप पुण्य समान समी मग पावी जे कर्मभूमी. पैठणच्या मालकांचं वाक्य. दोन्ही जर समान असेल तर मानवाचा जन्म जास्त झाला असेल स्वर्गाला, कमी झाला असेल नरकाला. आणि मग त्याच्यात कमी अधिकचे अजून पुन्हा वेगवेगळे प्रकार आहेत, पण माणूस होण्यासाठी दोन्ही समान लागते. आणि त्याच्यात कमी अधिक झाला असेल तर मग पशु पक्ष्यांचा वगैरे वगैरे जन्म मिळतो. त्याच्यात काही पुण्याचा साठा असेल तर वंशाच्या पुण्यानं मग ते चांगल्या ठिकाणी जात असते. कुत्र का असं ना, पण वेळेला भाकर टाकणाऱ्याच्या घरात जन्माला यावं याच्याकरता मागच्यांचे आशीर्वाद घेऊन माणसानं जीवन जगत जावं. ज्यांना मागच्याचे आशीर्वाद नाहीत का, 500-500 एकर जमिनीवाले भूमिहीन झाले. आशीर्वाद ठेवून गेले नाही माणसं, आशीर्वाद ठेवून गेले नाही. आशीर्वाद असला पाहिजे माणसांच्या पाठीमागं. गांधारी हुशार आहेत. धात्री नावाच्या स्त्रीचं ऐकलं, विदुर काकाच्या घरी आल्या. दुर्योधन नालायक होता. काय कळतं म्हणे विदुर काकाला? काय कळतंय? काकांच्या घरी आल्याच्या नंतर विदुर काका विवेकाचं टोक होते. आवाज दिला, सुशिला जी मालक, वहिनी साहेब आल्यात. काय वाणी होती हो, वहिनी साहेब आल्यात. सुशिलाबाईने लागलीच बसायला, बोऱ्या टाकला. या ताईसाहेब या, मोठी जाऊ येते. या ताईसाहेब बसा. मोठी भाऊसाहेब या नात्याने काकाने प्रणाम केला. प्रणाम वहिनी साहेब, प्रणाम. काय काम आहे काका? एक विचारू. गेल्या 15 दिवसापासून दुर्योधन आमच्याकडे सारखे येतात आणि त्यांनी सांगितलं गावाच्या बाहेर बांधलेल्या घरात तुम्ही राहण्याकरता जा. तुझा विसर न व्हावा. तुकोबाराय देवाला मागतात, देवा मला तुझा विसर झाला नाही पाहिजे एवढं देऊन टाक. दोन्ही म्हणजे तुकोबारायचं वाक्य किती प्रमाण आहे ते सुद्धा, तुकोबाराय किती विवेक दृष्टीने मागतात ते सुद्धा, आणि वास्तूसाठी सुद्धा पोषक. या दोन्ही गोष्टी आपल्या कडव्यावर चलावा, म्हणजे अभंगाच्या बाजूला न जाता आपलं सगळ्या दोन्ही गोष्टीचं काम व्हावा असं कीर्तन करायचं. त्या घरात राहण्यासाठी मी होकार दिलाय. काय करावं? काकांनी सांगितलं, होकार दिला वहिनी साहेब तुम्ही राहण्यासाठी जा, पण ज्या दिवशी राहण्यासाठी जाताल त्या दिवशी 2 मिनिटाचा वेळ काढून तुम्ही माझ्याकडे या. ठीक आहे काका. निघाल्या तिथून. त्याचे गुप्तचर पाहतच होते. विदुर काकाच्या घरी गुप्तचर आले. विचारलं काका काय म्हणत होत्या? कोणती? काही नाही. कोण्या दिवशी जाऊ? मुहूर्त कोण दिवशी? गुप्तचराने दुर्योधनाला सांगितलं. मुहूर्ताचा कागद दुर्योधनाने आणून ठेवला. तिथं मुहूर्त सांगणारा एक व्यक्ती होता, त्याचं नाव होतं संजय. संजय किती विवेकी होता सांगू तुम्हाला. घरी बसल्या बसल्या अंध माणसाला टीव्ही दाखवत होता. अंध माणसाला टीव्ही म्हणजे कुरुक्षेत्रावर युद्धात किती मेलेत त्याला घरी बसल्या बसल्या कळत होते, आणि नुसते कळत नसून आंधळ्याला सांगत होता. इतका विवेकी व्यक्ती होता तो. व्यास कृपा दीपकु संजय झाला. व्यासांची कृपा होती संजयावर. एवढा मोठा अधिकारी संजय. आणि त्या संजयाने मुहूर्ताचा कागद हातात दिला. जा कोणी अमक्या अमक्या दिवशी राहण्यासाठी जा. दुर्योधनाने तारका खोडल्या. त्याला माहित होतं संजय हा विवेक दृष्टीनं गोड आहे, आणि चांगल्या मुहूर्तावर राहायला गेल्याच्या नंतर पांडवांना जाळण्यासाठी घर बांधले. ते पांडव जळणार नाहीत यानं तारका खोडल्या आणि चुकीच्या तारखा टाकल्या. त्याच्यात एक तारीख अशी चुकीची म्हणून टाकली, पण कर्मनो गहनो गती. पांडवायचं प्रारब्ध गोड होतं. फलित मुहूर्ताचा काल होता, योग आगातुक मुहूर्ताचा काळ होता, परिभाषेत स्थित होता. अपर्ण कालाचा दोष मी मध्यकृतीत आलता, आणि अशा परमपावन मुहूर्तावर पांडव त्या दिवशी राहायला गेले. चुकून ती तारीख संजयाच्या हातानं काढण्यात आली नव्हती, आणि 30 तारीख या दुर्योधनानं मूर्त दुष्ट आहे म्हणून टाकलं, पण ते मुहूर्त पुढच्यासाठी पोषक ठरलं. वरच्याची कृपा असल्यावर काही ताणत नसते, ताण नसते. लेकरू असं काय कुठं टाकावं म्हणून एका बाईनं कॅरी बॅग मध्ये लेकरू टाकलं आणि रेल्वेत फेकून दिलं, पण त्याचं आयुष्य गोड होतं. चांगल्या माणसाला गवसलं ते जिथंच होतं, जिथंच. ते पोरगा नायब तहसीलदार आहे. माईनं फेकून दिलेलं पोरग, कॅरी बॅग मध्ये फेकून दिलेलं पोरग रस्त्यानं वाटसरू चाललेल्या शेतकऱ्याला सापडलं. ते शेती लेकरू लगेच हॉस्पिटल मध्ये नेलं. त्याचे संगोपन गोड झालं, ते मोठं झालं. आज नायब तहसीलदार आहे.
मारायसाठी कोण फेकलं होतं? माईनं. वाचिलं कोणी? पंढरपुरातल्या मालकानं. प्रारब्ध बळ असलं की चिंतात नाही. अहो मुहूर्त चुकीचे काढले पण त्यांच्यासाठी गोड मुहूर्त निघला आणि गेले. त्या दिवशी राहण्यासाठी चाललेत. राहण्यासाठी जात असताना चौकात आपली लेकरं घेऊन आल्यात. एका बाजूला घर होतं काकांचं. धर्माला सांगितलं, बाळा आपल्या बाळांना घेऊन इथं थांब, मी काकांना भेटून येते. आतमध्ये गेल्या. काकांना सांगितलं, काका राहण्यासाठी चालले. ठीक आहे वहिनी साहेब. आणि देवघरातली एक प्रतिमा काढली. ती प्रतिमा होती द्वारकाधीश कृष्ण परमात्म्याची. तेव्हा तुम्ही तुमच्या कर्तव्याने प्रारब्धाने घर बांधता, पण घरात फोटो कोणते लावावा अजून 2% लोकांच्या आकली नदीला गेल्यात. कुठले फोटो असावं घरात याच्या सुद्धा बऱ्याच लोकांना आकली नाहीत. मी एका चांगल्या घरी फोटो पाहिला मुलाच्या वाढदिवसाचा. तो फोटो दक्षिणेकडे तोंड करून, एकुलता एक मुलगा, वाढदिवसाचा फोटो, गंध अक्षदा लावलेल्या, गळ्यात हार घातलेला आणि दक्षिणेकडे तोंड करून भिंतीवर लावलेल्या. आपल्याकडे जिवंत माणसाचे हार घातलेले फोटो भिंतीवर लावत नसतात. असा संप्रदायाचा नियम आहे, असा पुराणाचा नियम आहे, असा वेदाचा नियम आहे, असा शास्त्राचा नियम आहे. ज्या घरी बसल्याच्या नंतर आम्हाला चहाबाई करत असताना त्या फोटोकडे पाहिलं, म्हणलं देवा काय इतकं सुंदर घर आहे रे, आणि या घरात इतक्या चिमुकल्या बालकाला नेलंस. थोड्या वेळाने त्या फोटोकडे पाहत असताना त्या बाईनं सांगितलं, महाराज हा माझा मुलगा अहमदपूरला आता इंग्लिश स्कूलमध्ये आहे. अरे बापरे म्हणलं, आपण तर आगाऊ सोचलो, मी तर मेलं म्हणून सोचलो होतं. मी म्हणलं बाई हा अहमदपूरला इंग्लिश स्कूलमध्ये? हो. एक विनंती करू का म्हणलं बाई, हार घातल्याला फोटो लावू नका. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे म्हणजे कुठं टाकू? म्हणलं आता कुठं टाकू नको, फक्त सांग काटतोय, लावू नकोस. लावत नाहीत. शास्त्र आहे त्याच्या पाठीमागं. पूर्वजांचे फोटो लावायचे असतील, आजोबा पंजोबाचे, त्याची दक्षिणेकडे दिशा असली पाहिजे. विज्ञानवादी मानत असतील, न मानत असतील, मानील तो देईल काही, न मानील तो नेईल काही. कारण मी सांगतो कोण्या भंगाऱ्याचं ऐकून सांगत नाही, वाचून सांगतोय. आणि ज्यांनी लिहिलंय ते काय गोट्या खेळणारे महाराज नव्हते, पुड्या खाणार नव्हते, गुटके खाणार नव्हते, लोकांचे इचकिनार नव्हते. ते विटेवरच्या मालकाला नितांत प्रेम करणारे अधिकारी लोकांनी पुराण लिहिले ना. ते का आपलं थोडंच आहे. विठाला विठाला लोकांचं वाचून सांगतो. उद्या मला कॉलर धरून विचारू शकतो नागरे सर कशात लिहिलेलं आहे. विवेक संपन्न व्यक्ती बरं का. भांगाऱ्या भुंगाऱ्याने विचारले होतं उत्तर देण्यासाठी माझ्याकडे फार उत्तर आहेत, पण विवेक संपन्न व्यक्तीला आपण त्याचं उत्तर गोड देऊ शकतो. ते विचारू शकतात. या बा 1000 लोकांनी चांगलं म्हणण्यापेक्षा जाणकार माणसं एकानंच चांगलं म्हणावं, त्याचं नाव कीर्तन असतं. विठाला लोक तर लुगडं नेसून नाचणाऱ्यालाही चांगलं म्हणते, त्याचा काय विषय नाही. लोक तर चांडाळ चौकडीतल्या गप्पा सांगणाऱ्याला सुद्धा चांगलं म्हणत असतात, त्याच्यातला काय विषय नाही. म्हणे ही प्रतिमा घेऊन जा, घरात वाघाचं चित्र नसावा. देवी जरी वाघावर बसलेली असेल, पण देवी ज्या वाघावर बसलेली त्या वाघाचं तोंड मिटलेलं असावा, असंच चित्र घरात लावलं पाहिजे. व्याघ्रमुखी शिभयस्थितानां येन दर्पणो प्रतिमा भयस्थित जायतिं घेम वास्तु सर्वस्थितो अनिष्टकाला भय जायन्ति नैवं गांजा कसम लिखितम. हे गांजावर नरन लिहिलेलं नाही, शास्त्र आहे त्याच्या पाठीमागं. काही 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 आवडतं. काय म्हणले, असं दवडणाऱ्या घोड्याचं चित्र असावं, लक्ष्मी घरात पळतच येत असती. सुंबळे आहेस का काय तू? घोड्याचं चित्र लावल्यावर घरात लक्ष्मी येत असती का? कामच. आता उद्या मी आज इथं नसतो आलो तर मग या परिसरात कीर्तन करता आलं असतं का? मला विचारलं असतं का नाही तुम्ही महाराज कसं काय नाही आले? ठीक आहे, हॉस्पिटलला बेडवर आहे, फोटो पाठीला असता, आजारी आमकय तमकय, काही एखादी दुःखद घटना घडी तितकं सांगता येईल. इथलं कीर्तन घ्यावं त्या पलीकडच्या गावात कीर्तन करावं. पुन्हा या भागातले लोक तिथे किती मस्त आले असते आणि 100-200 घोड्याचे फोटो घरात लावले असते. काय फायदा झाला असता त्याच्यावर? असं काय नसते. त्याला कर्तव्य गोड लागते, कर्तव्य गोड. काही काही माणसाचा अंधश्रद्धेव इतका विश्वास, इतका विश्वास, इतका विश्वास, महालक्ष्मीच्या परेडमध्ये ह्या उष्ण देत नाहीत. लक्ष्मी जाती म्हणे त्याच्यात, लक्ष्मी जाती. मग महालक्ष्मीच्या पिरियडमध्ये उष्ण दिल्यावर जर लक्ष्मी झाली असती तर मी 12 महिने कीर्तन केलेच नसते. त्या दिवशी मूळ नक्षत्र असते, त्याच्यावर पूजा असती. तितक्या टायमात 2-4 सोयाबीनच्या शेंगा,
2-4 कापसाचे बोंड लोकांची चोरीतच राहिलो असतो ना, त्या सगळ्याची संपत्ती गिरगावकराच्या घरी दखल झाली असती. असं नसतं. हे नालायकपणाचा कळस आहे. विठाला विठाला काही गोष्टी होत नसतात. वागावं लागतं. तुम्हाला सांगू का, वास्तुशांती केल्यावर सुद्धा एक नियम असते गोविंदराव. एक जण म्हणला महाराज 4दा वास्तू केली तरी सुख नाही. म्हणलं तू या वास्तूत मला पूर म्हणतो सुख भेटन तुला. 10-5 महाराज पूर खाटा खांदून म्हणजे सुख भेटन. त्या वास्तूत सुख भेटण्यासाठी तुम्हाला चांगलं वागावं लागेल, तर त्या वास्तूत सुख मिळत असतं. विठाला विठाला योग असा आला, ती प्रतिमा घेऊन जा. पदराखाली प्रतिमा झाकली. काकानी सासरू नैनानं खाली मान घातली. डोळ्यातून पाण्याचे थेंब टपकत होते. आदराने आपल्या वहिनीला प्रणाम केला आणि सांगितलं, वहिनी साहेब, तुम्हाला दिलेल्या प्रतिमेचा आदर करा. या प्रतिमेचा विसर पडू देऊ नका. तुमच्यावर माती शिपडायची ताकद कोणाची नाही, पण या प्रतिमेचा जर विसर पडला तर तुमची 5 वासरं वाचतील याच्यात मला सुद्धा शंका आहे. अंतःकरणात धसका घेतला आणि दूर काका घरी निघून गेले. सांगितलेल्या शब्दात खुणगाठ बांधली. आईसाहेब घरी गेल्या. लाक्षागृहात प्रवेश केल्याबरोबर वरच्या हॉलमध्ये कोनाडा होता. त्या कोनाड्यात एक कपडा, याचा विसर पडू देऊ नका रे, आपल्याला या वास्तूत सुख प्राप्त होईल. पहिला दिवस आहे. नित्यनेम आटपला. संध्याकाळची वेळ आहे. अंथरुण टाकले. पांडव झोपल्या गेले. भिंतीला टेकन देऊन त्या मूर्तीकडे बघत कुंती आई साहेब सारखं त्याचं चिंतन करत होत्या. रात्रीच्या 1 वाजता पुरोचन नावाचा व्यक्ती आला. हातात पेटलेली मशाल होती, त्या घराला लावायची होती, पण कुंती आई साहेब जाग्या असल्यामुळे तो निघून गेला. घरात म्हणजे 80% ज्वलनशील पदार्थ होते. 80% लाख त्याच्यात वापरला होता. लाख कशाला होता माहिती? तुम्ही मतदान पेट्या शील करायला ते लाख वापरीत होते ना, गरम करायचा. आणि ते लाख बायकांना माहीत असेल. लाख मोठाले मनी केले होते दबुनी म्हणून सोनार मधात भरितो. मी काय बाई नाही, पण मला असं वाचायचं नाद आहे त्याच्यामुळे माहिती आहे. विडाला विडाला हे सगळी ज्वलनशील पदार्थ टाकून तयार केलेलं घर होतं. घराला विस्तू लागल्याबरोबर 11 सेकंदात घर पेटणार होतं. तितकं ज्वलनशील काहीच नाही. 9 वस्तू एकत्रित टाकलेल्या होत्या. बॉम्ब सारखा भडका त्याचा होणार. 11 सेकंदात अशुभ घराची राख होणार. एवढे पदार्थ त्याच्यात होते. पण बाई जिवंत जागी बघते आपल्याकडे म्हणून पुरोचन निघून गेला. बघता बघता 2-3 दिवस निघून गेले. रात्र जागून काढायची. रात्रभर त्याच्याकडे बघायचं. पहाटे ब्राह्मी मुहूर्त झाले की लोक उठायचे. आजूबाजूचे लोक सडा टाकायला उठले की न उठणं, आपल्या कामासाठी मग्न होणं. पण बाईच्या लक्षात आलं, आता मात्र एक ना एक दिवस या महालाला पुरोचन नावाचा व्यक्ती पेटवणार, आपण जळणार, आपली लेकरं जळणार. काकाने तर सांगितलं याचा विसर पडू देऊ नका, आपलं काम साधेल. पुरोचन नावाच्या व्यक्तीला दुर्योधनाने आमंत्रित केलं आणि सांगितलं, पुरोचन लक्षात घे, 4 दिवस होऊन गेले, अजून आमची काकी आणि पांडव जळाले नाही. आज जर संध्याकाळच्याला नाही जळाले तर बेटा उद्या सकाळच्याला तुला फुकीन. दुर्योधनानं सांगितलं, मालक मी माझा प्रयत्न करतोय, पण बाई झोपत नाही, मी त्याला करू काय? पण दुर्योधनालाही माहित नव्हतं आणि पुरोचनाला माहित नव्हतं झोपत नाही त्या अर्थी करती काय. नित्य सारखं त्याचं चिंतन करत होती. तो जावी सरण व्हावा असं सारखं त्याचं चिंतन करत होती. पण एके दिवशी कुंतीच्या लक्षात आलं, आजची रात्र आपण जागू शकत नाहीत. त्या दिवशी कुंतीनं स्वयंपाक केला, तो पुरणपोळीचा. आपल्या 5 पुत्रांना पुरणपोळ्या वाढल्या. त्याच्यातला एक मुद्दा सांगतो राजे हो. वैकुंठवासी माधव महाराज मगर सांगायचे, कुंतीनं ज्या दिवशी लाक्षागृहात पुरणपोळीचा नैवेद्य केला, भगवंताच्या पुढे नैवेद्य ठेवला आणि 5 लेकराला पुरणपोळी वाढत असताना प्रत्येकाला सारखं तूप वाढलं. धर्माला वाढलं, अर्जुनाला वाढलं, नकुलाला वाढलं, सहदेवाला वाढलं, भीमाला वाढलं. पण फरक सांगतो, भीम, अर्जुन आणि धर्म यांना तुपाच्या वाट्या भरून ठेवल्या आणि बंध्या पोळ्या बाजूला ठेवल्या गरम गरम. पण नकुलाला आणि सहदेवाला स्वतःच्या हातान चुरून पोळ्या वाढल्या, कारण ही मादरीची लेकरं होती, त्यांना चुरून वाढल्या.
नकुलानी कुंती मातेनं पोळ्या चुरत असताना डोळ्यानं रडावा, आईला शंका येईल याच्याकरता नकुलाचा आणि सहदेवाचं अंतकरण रडत होतं. आपल्या आईच्या पश्चात आपल्यावर अतूट प्रेम करणारी माय आपल्याला सापडली, ती कोणती आहे? प्रपंचात लोकांनी चांगलं वागलं पाहिजे.